राजे आग्र्याहून सुटून आले. मग जो काही आनंदी आनंद महाराष्ट्रात होता, पण सुटून आल्यानंतर राजांनी एक विचार असा केला की स्वराज्य स्थापनेच्या शपथेपासून महाराष्ट्रामध्ये अखंड युद्ध चालूच आहेत. आधी अफजल खानाची स्वारी झाली, त्याच्या बरोबरीने सिद्धी जौहरची झाली, ती संपते तो शाहिस्ते खानाची झाली, ती संपते तो मिर्झा राजांची झाली. गेली 15 ते 20 वर्ष महाराष्ट्र नुसता युद्धाच्या चरकामध्ये पिळून निघतो आहे. आता एक राजा या नात्यानं या देशाला काही स्थिर अवस्था प्राप्त करायची असेल तर युद्ध नसलेली एक 4-5 वर्ष असली पाहिजेत, की जेव्हा युद्ध नाही. म्हणून मग राजांनी आग्र्याहून आल्यानंतर औरंगजेबाला दिलगिरीचं पत्र लिहिलं. झाल्या गोष्टीबद्दल मी दिलगीर आहे. मला खरं तुमची भेट घेऊनच यायचं होतं, पण काही कारणाने ते जमलं नाही. आणि माझा गैरसमज झाला म्हणा, की माझ्या जीवाला तिथे धोका आहे असं वाटल्यामुळे मी आपल्याला न सांगता इथे निघून आलो. तरी सुद्धा तुमचे आमचे प्रेम कायम राहावे. लोभ आहेच, जो आहे तो दिसतच होता, तो वृद्धिंगत व्हावा वगैरे, जे अगदी फॉर्मल ज्याला पत्र म्हणतात. आणि अधिक असं लिहिलं, आपली काही याच्याही पुढे दक्षिणेकडची कामं असतील तर सांगायला हरकत नाही, ते करण्यामध्ये आम्हाला आनंद वाटेल. म्हणजे कुठली विजापूर आणि गोवळकोंडा या बादशहांवर आपल्याला काही कारवाई करायची असेल तर मी आहेच वगैरे. हे दोघंही असे सडकून वैतागलेले होते. शिवाजीराजा मोगलांच्या वतीने जर आपल्यावर चालून आला तर शिवाजीराजाने त्यांच्याकडेही आपला वकील पाठवला. जेव्हा मोगल येतात तेव्हा तुम्ही आम्ही ते तिघं सगळे दक्षिणी एकत्र आलो असतो, तो मुघलांचा हाही त्रास आपला वाचत होता. तेव्हा मी तुम्हाला बोलवतही होतो, सगळे मतभेद बाजूला सोडून बोलवत होतो, पण तुम्हाला एकजूट करायची नाही. का जोडेनी मार? मग त्या कुतुबशहा जरा निवळला होता, त्यांनी मंत्री पाठवला. मैत्रीची इच्छा आहे, म्हणले नंतर भेटूया. मैत्री करायला हरकत नाही, मैत्री संघ प्रस्थापितही करायला हरकत नाही, पण तूर्त मला आता 4 ते 5 वर्ष अजिबात महाराष्ट्रात युद्ध नको आहे. आणि काही वेळेला आपल्या बाजूनं मोहरा पडतो तो असा. औरंगजेबाने संताप 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 केला आणि दक्षिण प्रांताचा कारभार जो मिर्झा राजांनी बघायचा होता, जो दिलेर खानांनी बघायचा होता, त्या दोघांनाही बाजूला केलं. आणि त्या ठिकाणी आपल्या ज्येष्ठ चिरंजीवांना पाठवलं, शहाजादा मुअज्जम, जो पाठवूनही न पाठवल्यासारखाच कारभार करणारा होता. इतका नादान मनुष्य त्यांनी त्या ठिकाणी पाठवला. आणि अट अशी घातली की तुमचा आमचा प्रेमसंबंध कायम चालू ठेवायचा असेल तर माझी जी 5,000 मनसबदारी शंभूराजांकडे आहे, तो जिवंत आहे आम्हाला कळलंय. आता तुम्ही आम्हाला गंडवलं, पण ठीक आहे, तर असं करूया. आता तसाही मी 50 वर्षाचा, म्हणजे असा औरंगजेब म्हणतोय, सांगते बरं का मी. औरंगजेब सांगतोय आता तसाही मी 50शीला टेकलेला, तुम्हीही 40शीच्या पुढे गेलेला. याच्या पुढचं स्वराज्य आपल्या मुलांनीच सांभाळायचं आहे. कसं? माझं राज्य मुअज्जम सांभाळणार, तुमचा शंभू सांभाळणार. मग त्या दोघांना राज्य करण्याचं प्रॅक्टिकल ज्ञान झालं पाहिजे. थेअरी खूप झाली. तेव्हा आपण असं करूया की वराडची जहागिरी संयुक्त विद्यमाने चालवू. म्हणजे माझा मुलगा शहाजादा तिथे येईल, तुम्ही तुमचा मुलगा पाठवा. अर्थात तो खूपच वयाने लहान आहे, 10-12 वर्षाचाच आहे म्हटल्यानंतर तो अज्ञान पालक म्हणून तुमचा एखादा सेनापती पाठवा. कसे? राजे म्हणले फारच छान झाले असे. शहाजादा मुअज्जमला इतिहासात असं लिहिलंय की व्यवहारातल्या लोकांना माहीत असलेली जवळजवळ सगळी व्यसनं त्याच्याकडे होती. यादी सांगत नाही, ती बरीचशी लोकांना माहीत असतात आणि ती यादी समजून घेण्यात काही स्वारस्य नाही आपल्याला. त्यामागे औरंगजेबाचा असाही एक छोटा डाव होता की जर शंभू राजा या मुलाच्या नाद्याने व्यसनी करता आला तर राज्य स्वराज्य असंही मारता येईलच ना. अर्थातच शंभूराजांनी तो डाव उलटा केला. शंभूराजे वराडची जहागिरी सांभाळण्यासाठी शहा मुअज्जम बरोबर 3 वर्ष राहिले.
पण या 3 वर्षात ते तर व्यसनी झाले नाहीच, तर शहाजादा मुअज्जमला संस्कृतची गोडी त्यांनी लावली आणि तो चांगल्या चांगल्या ग्रंथांचं वाचन करू लागला. औरंगजेब तिकडे अस्वस्थ झाला. बुमरँग उलटतो का काय आपल्यावर? उद्या चुकून माकून शहाजादाच त्याच्याकडे जायचं, शिवाजी राजाकडे. आणि गणित तेच होतं. जेव्हा आपलं काही साधत नाही असं लक्षात आलं, तेव्हा औरंगजेबाने गुप्त बातम्या पाठवल्या की त्याचा जो सेनापती इथं आलाय प्रतापराव गुजर, त्या प्रतापराव गुजराला आणि या छोट्या संभ्याला अटक करून ताबडतोब दिल्लीला पाठवा. पण असं माझ्या बापांनी फरमान काढलंय. हे मुअज्जमनी 7 दिवस आधी शंभूला सांगितलं की तुझ्या अटकेचं फरमान काढलं रे माझ्या बापानं. आता प्रतापरावानं पण अटक करायचं फरमान काढलंय. तुझे बाबा आग्र्यातून निघून गेले तेव्हा राजा आमचा औरंगजेब इतका संतापला, त्यांनी तुमचे नेताजी पालकर पकडलेत. प्रति शिवाजी त्यांना म्हणत होते ना, म्हणून त्यांना पकडले. मग महाराजांवरचा राग त्याच्यावर काढला. इतका मारला, छळला की दुर्दैवाने नेताजी पालकरांना धर्मांतरित व्हावं लागलं. औरंगजेबाने त्याचं धर्मांतर केलं. महम्मद कुली खान असं त्याचं नाव ठेवलं. नेताजी पालकरला पुन्हा काबूलच्या मोहिमेवर पाठवलं. तिकडच्या मोहिमेवर जाता जाता रस्त्यातनं ते सुटले आणि महाराष्ट्राकडे येऊ लागले. म्हणजे एका बाजूला हाती प्रति शिवाजी लागला होता, तोही सुटला. म्हणून औरंगजेबाने जास्त चिडून या दोघांच्या अटकेचे हुकूम काढले. मुअज्जमने आधीच सांगितलं, पळा, सगळे पळून जा. म्हणजे मी वडिलांना कळवून टाकीन, तुमचा हुकूम यायच्या आधीच 3 दिवस ते पळाले. काय करणार? सापडले की पाठवतो. हे कशाला डोंगरात सापडायला बसलेत? शिवाजी राजाला कळेना हा एवढा का उदार होतोय आपल्याबद्दल. कळलं. याला म्हणावं डोकं, याला म्हणावं डोकं. कारण औरंगजेबानं सुद्धा त्याचं राज्य कसं मिळवलं होतं? त्याच्या 2 भावांना मारून आणि बापाला संपवून. शहाजादा मुअज्जम तोच विचार करत होता, उद्या औरंगजेबाकडून जर मला राज्य मिळवायचं असेल तर औरंगजेबाला माझ्या बापाला पुरून उरेल असा कोणीतरी शक्ती संपन्न माझा मित्र करून ठेवलेला असायला हवा. काय पठ्या भविष्य बरोबर ओळखतोय की उद्या माझ्या वडिलांवर वचक लावायचा असेल, माझ्या भावंडांना संपवायचं असेल आणि मला जर माझी दिल्लीची पातशाही वडिलांकडनं मिळवायची असेल तर बाबा सुद्धा ज्याचे फसू शकतात असा राजा माझ्याकडे पाहिजे. त्यामुळे पठ्यानी शिवाजी राजांच्या नावे आपला सगळा कौल दिला. पण राजानं एक आनंद असा होता, 3 वर्षाचा काळ. 3 वर्ष म्हणजे गंमत नाही आहे. 3 वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्र प्रांतात कोणतंही युद्ध आलं नाही. अर्थात मुघलांचे आणि राजांचे प्रेमाचे संबंध आहेत हे कळल्यावर विजापूरकरांनी गडबड केली नाही. तशीच बातमी गोवळकोंड्याला गेल्यामुळं गोवळकोंड्यांनी गडबड केली नाही. गोवळकोंडा आणि महाराष्ट्र मैत्री संघ प्रस्थापित करतायत म्हटल्यावर गोव्याचा पोर्तुगीज गप बसला. एका बुद्धिबळात किती राजकारण साधावी लागतात याचं स्वच्छ गणित आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. राजाने अप्रतिम राजकारण खेळलं. मात्र 3 वर्षामध्येच सगळे ते तह संपले. शंभूराजे परत आले, प्रतापराव गुजर परत आले. म्हणजे असे कसे काय परत आलात? वरचा हुकूम सांगितला, चला. म्हणजे तहाच्या दृष्टीनं त्यांनी तह मोडायला सुरुवात केली आहे का? हो. मग आता आपल्याला अधिकार आहे कायद्याप्रमाणे आपणही तह संपवूया. कोर्टामध्ये असंच असतं की पहिल्यांदा वकील विचारतो, तुमच्या या अटी ठरल्या होत्या, हो, यातली पहिल्यांदा अट कोणी मोडली? मग सगळा दोष त्याच्यावर. आता तुम्हाला दुसरी अट मोडायला पूर्ण संधी आहे. तुमचे जे 150 किल्ले औरंगजेबाकडे ठेवायचे आहेत ते तुम्ही आता बिनविरोध घेऊ शकता. त्याच्या सैन्याला हाकलू शकता का? त्यांनी जी युद्धबंदी करण्याची आपल्याला दिलेली सवलत होती ती त्यांनी त्याच्याहून मोडली आहे. मग मात्र शिवाजीराजांनी काढली पुन्हा 100 किल्ल्यांची मोहीम. इकडे हा, तिकडे तो, तिकडे तो, तिकडे हा, इकडे तो, तिकडे तो, सगळ्यांवर परत भगवे झेंडे लावून यायचे. हे सगळे किल्ले युद्धामध्ये डॅमेज झालेत. ते या मधल्या 3 वर्षाच्या काळात दिल्ली पॅकेजकडनं चांगले झालेत.
त्यामुळे आता दिल्लीकरांचा आमचा प्रेमाचाच संबंध आहे. ते पॅकेजचा फायदा आम्ही नाही घ्यायचा तर मग कुणी घ्यायचा? ज्यांना ज्यांना जमेल त्यांना उतरवा आणि पुन्हा एकदा स्वराज्यामध्ये सगळी आपली 150-200 किल्ल्यांची झालेली हानी भरून काढा. असं एक किल्ला, दुसरा किल्ला, तिसरा किल्ला असं प्रकरण चाललं होतं. पण एका किल्ल्यापाशी जरा गाडी अडत होती, तो म्हणजे कोंढाणा. कोंढाण्याला कोण पाठवावा, कोंढाण्याला कोण पाठवावा अशी संकटाची जरा गडबड झाली. आणि अशाच वेळेला शिवरायांचा अत्यंत लहानपणापासूनचा परममित्र तानाजी मालुसरा तो आपल्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण करायला आला होता. त्यांनी आपल्या पोराला सांगितलं होतं, तानाजीच्या मुलाचं नाव रायबा आणि तानाजीच्या इकडे वडिलांचं नाव शेलार मामा. म्हणायचं मामा पण वडील. ते शेलार मामा यांचे चिरंजीव तानाजी, त्यांचे चिरंजीव रायबा, तिघही आले होते अक्षत द्यायला. कुटुंब, कु म्हणजे आजी आजोबा, कुळ, पुढे हे टू नवरा बायको आणि ब फार बाळ, अशी तीनही पिढ्या एकत्र असल्या त्या कुटुंब. म्हणजे आजी आजोबाच घरात नाही, हे नुसते टुंब, यांचा काय उपयोग? म्हणजे हे यांच्याकडे बाळच नाहीत, मग आता काय, हे नुसतेच कुटू आणि काहीच नाही तर कुई नाही ब नाही, हे नुसते टू टू करून काय करायचे? अख्खं कुटुंब तिथे अक्षत देण्यासाठी आलं. तानाजी शेजारी बसला शिवबांच्या आणि सहज जिजामातेनं खूप दिवसांनी ताने आल्यास रे म्हणून ओवाळणी केली. ओवाळणी केल्याबरोबर तानाजी विचारतो, अग काय घालू ओवाळणी राजमाता तुग महान, काय घालू ओवाळणी राजमाता तुग महान, शिवा बसला शेजारी ओवाळील प्रेमान, दोघ बसला शेजारी ओवाळील प्रेमान, काय घालू ओवाळणी राजमाता तुग महान. जिजामाऊली काय ओवाळणी घालू? आणि आई म्हणाल्या, काय ओवाळणी अवघड, काय ओवाळणी अवघड, अवघड द्यावा कोंडगड, अवघड द्यावा कोंडगड, न वैरी तुझ्या पुढर वाकविल महान जी, वाकविल महान जी, वाकविल महान. ते ऐकलं मात्र तान्याने. शिवाजी राजे पटकन आईना म्हणाले, आई कशाला सांगता हे त्याला? तो त्याच्या पोराच्या लग्नाचा अवतार घेऊन आलाय, त्याला काय कोंढाण्यावर पाठवायचा का आता? ते ऐकलं मात्र तान्याने. अक्षदाने भरलेली चांदीची वाटी बाजूला ठेवली आणि शिवबाच्या पायावर हात ठेवून तानाजी मालुसरेंचे शब्द बाहेर आले, आधी लगीन लवीन कोंढाण्याचं, आधी लगीन लावीन कोंढाण्याचं, मगच रायबाचं ब्रीद हे आमचं, वाहिला देह देश कार्यास, वाहिला देह देश कार्यास, देवा धर्माची चाड आमास, देवा धर्माची चाड आमास, शिवराया हाच एकची ध्यास जी जी, शिवराया हाच एकची ध्यास जी जी, शिवराया. गड घेतो तरी समाग येतो, राजा गड घेतो तरीच माग येतो, नाही तर धरतो रस्ता स्वर्गीचा जे जे, रस्ता स्वर्गीचा जे जे, रस्ता स्वर्गीचा. तानाजीनं मुजरा केला न उभा राहिला, हा मुजरा घ्यावा शेवटचा मित्राचा, हा मुजरा घ्यावा शेवटचा मित्राचा, जर मेलो तिकडं तर सांभाळ करा पुत्राचा, जर मेलो तिकडं तर सांभाळ करा पुत्राचा, सरदार रायबा हाच हेतू अंतरीचा, सरदार रायबा हाच हेतू अंतरीचा, गड घेतो तरी समाग येतो, नाही तर धरतो रस्ता स्वर्गीचा.
स्वर्गीचा रस्ता स्वर्गीचा रस्ता स्वर्गीचा. राजे 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 कोंडाण्याची काळजी करायची नाही. मुजरा करून तानाजी मालुसरे निघाले, पाठोपाठ रायबा पण निघाला. राजे बाबाला सांगा की, काय सांगा, मला पण न्यायला सांगा की. त्याला हळद लागली होती हो, मला पण न्यायला सांगा की. मी पण जातो की कोंडाण्यावर. रायबा येडेपणा करू नको, तुझं लगीन ठरलंय, घरामध्ये वराड येऊन बसलंय. त्या वराडाला म्हणाव एवढा कोंडाण्याचा मुहूर्त झाला की त्याच्या पुढच्या मुहूर्तावर लगीन केलं जाईल, तोवर गप गुमान घरामध्ये राहा. काय पूर्ण पोळ्या खायच्या त्या ख्या, भाकऱ्या खायच्या त्या ख्या, पुढचा मुहूर्त पुढल्या महिन्यातला घेतोय म्हणा. बाबा निरोप सांगायला माझा काका जाईल की सूर्याजी, मला यायचं. काय त्यांची हौस आहे बघाव. सर्कसला नाही जायचं, युद्धाला. युद्धाला जायचं. आता म्हणजे युद्धाची डॉक्युमेंटरी बघायला जायचं असलं तरी येणार नाहीत. म्हणले युद्ध नाही आहे, नुसती डॉक्युमेंटरी दाखवणार आहेत की कसं युद्ध होतं. नको बाई, रक्त बघितलं की चक्कर येते. कशी काय ही युद्धामध्ये आपल्याला मदत करायची पोरगी, आपल्याला देव जाणे. बुवा कॉलेजमध्ये ते रक्तदान शिबिर असतं, सुई टोचली की कार्टी म्हणजे इतक्या टनाटन उड्या मारतात. काय रे अंग तुझ्या शौर्य, नाही करून उपयोगाचं. उत्तम सर्जन व्हायचं असेल, ऑपरेशन करून अनेकांना जीव वाचवायचे असतील, तर ते रक्त, ते मांस बघायची डोळ्याला सवयच केली पाहिजे. उत्तम सैनिक व्हायचं असेल तर ते रक्त मांस बघायची डोळ्याला सवयच केली पाहिजे. उद्या समजा आपल्या सगळ्या मुलांनी आश्वासन दिलं पोलिसांना की पोलिसांनो दंगल बिंगल झाली तर काय घाबरू नका, आम्ही येतो तुमच्या मदतीला. ते पोलीस पहिली हीच चौकशी करणार, ए बाब्या काय चक्कर बिक्कर नाही येत रक्त पाहून, नाही तर दंगल पेटली की काय काय होतं तुला माहित नाही. ल्या काय एखाद्याने चापर मारला हातावरती, माझा हात इथं गळफटून पडला, तुटून पडला, तो पटकन उचलायचा, असा जोडायचा, इथं बँडेज लावायचं, तिथं जायचं. तुलाच रक्त बिगून चक्कर यायला लागली, तुझ्यासाठी काय ॲम्ब्युलन्स आणू काय? साधी गोष्ट आहे, कोण कोणाला कशी मदत करणार. तेव्हा माझी प्रार्थना आहे का, जरा वाईट वाटेल, पुढल्या कीर्तन महोत्सवाला जरा कमी येतील माणसं बहुतेक, पण आज आपल्या देशातल्या पोलिसांना किंवा सैनिकांना आपल्या मुलांनी मदत करावी असं जर वाटत असेल तर आईवडिलांनी पहिलं त्यांच्याकडनं जबर व्यायाम करून घ्यायला पाहिजे. शक्ती नसेल तर ते कोणालाही मदत नाही करू शकणार आहेत. तेव्हा देशासाठी काहीतरी करावं असं वाटतंय, हो पहिला गधड्या व्यायाम कर. पहिला व्यायाम पाहिजे. तब्येत नुसते बाजीराव पेशवे नको, सिंघम असला तरी चालेल. बाजीराव सिंघमची तब्येत फक्त कराट्याची येऊ दे. पोरांना डायलॉग नुसते पाठ आहेत. आता माझी सटकली आहे. अरे गाढवा, त्याची तब्येत चांगली आहे म्हणून हित सटकते, तुझं काय सटकेल तुला माहिती आहे का? तेवढी तब्येत मिळवान मग सटकली आहे वगैरे म्हणा, काय सटकली आहे तुझी? बाजीराव सिंघमची तब्येत पहिली मिळवण्यासाठी आई बापांनी फार हट्ट करावा लागतो, फार हट्ट करावा लागतो. लक्षात घ्या, गुंड माणसं जिंकतात कारण ते व्यायाम करण्याचे कष्ट घेतात, आणि सज्जन माणसं नेहमी दबतात. याचं कारण व्यायाम करण्याच्या कष्टाच्या वेळी ते आळस करतात. आळस करणाऱ्या माणसाला मागच राहावं लागतं. तो कष्ट तरी करतो हो ते व्यायाम करण्याचे. तब्येत चांगली पाहिजे, व्यायाम पहिला गधड्या चांगला कर. आणि मांसाहार नाही केलात तरी आठवड्यातनं एकदा ह्या पोरांना घेऊन मटण मार्केट दाखवत जा. मटण मार्केट म्हणजे सोललेलं बकरं नका दाखवू, ते मारतात तेव्हा घेऊन जा, ते फाडतात कसं ते बघायला घेऊन जा. मला 4 दिवस झोपच येणार नाही. पहिल्यांदा असंच होईल, पण शेवटी तुला आज ना उद्या पोलिसांना मदत करायची आहे ना, सैनिकांना मदत करायची आहे ना. खरं अशी अवघड वेळ देशावर येऊ नये, पण विचार करताना समजा अशी चुकून माकून अगदी दंगलच व्हायला पाहिजे असं काही नाही.
नैसर्गिक आपत्तीतनं सुद्धा देहाची अशी काहीतरी विटंबना होऊ शकते. मोठा दगड अंगावर पडला तरी सुद्धा हातपाय तुटू शकतो. मग अशा वेळेला जर मदत करायची असेल तर ते तुटलेला अवयव बघण्याची, त्याच्यामधनं येणारा मांस पाहण्याची, त्याचा रक्ताचा सडा बघून सुद्धा न त्रास होण्याची ही थोडी नजरेला तर सवय करावीच लागेल. डॉक्टर सुद्धा असं करतात का नाही? नवीन सर्जन करायचं असेल ते ऑपरेशन करत असताना त्याला शेजारी उभा करतात. नुसतं बघ तर खरी मी पोट कसा कापतोय त्याचं. नाही तर तू सर्जन कसा असेल, नाही तर तू शस्त्रक्रिया कशी करशील मला सांग. यासाठी आता मटण मार्केटमध्ये जाऊन असं म्हटल्यामुळं काही माणसं फार रागवतील माझ्यावर, पण एक अपरिहार्यता आहे. त्याला ते पाहायची थोडी सवय हवी. रायबा सांगतोय ते हे सांगतोय, बाबा ओ राजे माझ्या बाबाला सांगा की मला घेऊन जायला. अरे असं का म्हणतोयस? का म्हणजे आमचे बाबा किती वेळा तुमच्या स्वारीवर गेलेत. इकडं स्वारीवर जा की चालला आमचा बाबा, इकडं स्वारीवर जा की चालला आमचा बाबा. महाराज आम्ही घरी बसून सगळं बघतो, म्हणजे स्वारीवरनं माझे बाबा येतात, मग आमची आई मस्तपैकी अशी जरीची साडी नऊवारी नेसून, नाकामध्ये नथ घालून, ती निरांजन वगैरे लावून अशी दारामध्ये वावळते. मग दोघं एकमेकांकडे बघतात. पोरांचं निरीक्षण पक्का असते होते, कारण ती काय गप्प काय आंधळी आहेत काय ती. मग ते निरांजनाच्या वातीच्या प्रकाशात दोघं एकमेकांकडे बघतात, असं खुदू गालातल्या गालात हसत्यात. आणि मग तुम्ही काय बक्षीस दिलं असेल ते आमचा बाबा आमच्या आईच्या त्या तपकात टाकतोय. आणि मग आत येतात. आता मला सांगा राजे, माझं लगीन ठरवलंय, म्हणजे व्हायचं असलं तरी का होईना माझी बायको आहे ना तिथं घरात, मी तर इकडं आलो. आणि तुम्ही तर स्वारी सांगितली, आता बायको माझी पंचारती लावून बसेल आणि मी काय देऊ तिथे येऊन? मला पाठवा की राजे. शिवाजी राजे सांगतात, तान्या लेका आपण सगळे हट्टी तर पोरं काही वेगळी आपल्यापेक्षा व्हायचीत. रायबाला जप आणि त्याहीपेक्षा स्वतःला जप. तान्या मला कोंडाणा पाहिजे हे जितकं खरं आहे तितकाच तूही पाहिजेलस. तुम्ही माझ्या जीवाभावाचे मित्र असे मधल्या रस्त्यात माझे हात सोडून जाऊ नका रे. फार एकटं वाटतं, फार एकटं वाटतं. हे स्वराज्याचं पुरं झालेलं स्वप्न दाखवायचं कोणाला, असं जीवाचं रान होऊन जातं. तान्या स्वतःला जपशील. त्याच्यावर उडी मारून 80 वर्षाचे शेलार मामा म्हणले, मी आपण जातोय. म्हणलं मामा तुमचं वय 80, आता घ्या रिटायरमेंट. नो रिटायर, सगळे टायर पक्के आहेत. तो गाडी कुठेही घालायची सांग, आता नो रिटायर. जातोच बघल्या का कोंडाण्याच्या वरती. मग सूर्याजी म्हणलं म्या तरी का राहू. चला सगळे सहकुटुंब सहपरिवार कोंडाण्याचं लग्न लागण्यासाठी माणसं गेली. बरोबर जवळजवळ त्यांची उमराठ्याची फौज घेऊन गेले. माघाच्या नवमीचा मुहूर्त ठरला होता. माघ वद्य नवमी, जेव्हा दासनवमी असते, तोच कोंडाण्याच्या विजयाचा पण दिवस. राजगडावर महाराज थांबले होते. तान्या कोंडाण्यावरती विजय मिळवल्या तिथं गवताची गंज आहे, ती पेटवायची. ती गंज पेटली म्हणजे मला कळेल काय झालं. दुसऱ्या क्षणाला मी तिथं येणार आहे तुला बघायला, ध्यानात ठेव. आम्ही कोंडाण्याला माघाच्या वद्यनवमीला पुण्याच्या व्यायामशाळेतर्फे एक स्पर्धा ठेवली होती की जिथून तानाजी तो गड चढला, तर कडा चढला, त्या कड्याला दोऱ्या लावायच्या आणि पुन्हा आपल्या पोरांनी ते चढून दाखवायचं. आली होती पण 400-500 मुलं आली होती चढून दाखवायला. दोरीचा मलखांब ज्याला येतो त्याला ते जमण्यासारखं आहे. याचं कारण तो कडा असा कोऱ्हाडीसारखा तिरपा आहे, पाय टेकायला जागा नाही, दोरीलाच गाठी करायला लागतात. त्या गाठीवर असं करतच वर जायचं. अगदी खूप वर गेलात तर एखादा आधार सापडणार आहे. यासाठी अर्थात तानाजी मालुसरेंनी पहिलं वापरले ते घोरपड नावाचं हत्यार वापरलं आहे. त्यांच्याकडं मोठी चंदनी पेटीमध्ये ती घोरपड असायची, यशवंती तिचं नाव. त्या घोरपडीला त्याने ते माघाच्या नवमीच्या काळ्याकुट्ट संध्याकाळी हे सगळे आधी आलेले ते घोरपड काढली, तिच्या कमरेला दोरी टाकली. कारण घोरपड एखाद्या डिंकानं चिकटावी तशी कुठल्याही दगडाला चिकटून बसू शकते. ती गोल जी फिरवली, सबदिशी वरच्या कडेला टाकली आणि घोरपडीनं दगड धरला आणि काय अंगात आलं बाईच्या, सोडला दगडन आली खाली परत आणि बसली खांद्यावर.
याचा अर्थ फक्त शेलार मामाला कळला होता. मालकाचं मरण जनावराला आधी कळतं. त्याला सोडून जायचं नाही जमत त्या जनावराला. त्याने आपशकून वाटतो रे, त्याने आपशकून वाटतो. पण तानाजीनं सुद्धा तिला दम द्यावा. यशवंती सदा ग यश दिलं, म्हणून ठेवलं नाव तुझं भलं. यश ते देई आज मजला, इथं खांडोळी करून घालीन खायाला. ते मात्र ऐकलं. त्या घोरपडीचाही नाईलाज होता. पुन्हाची घोरपड टाकली तिनं, बरोबर तिथं पकड धरली. त्या दोराला चढून एक जण वरती गेले तानाजीराव. नंतर खुंट्या ठोकायच्या होत्या कड्यामध्ये, आणि त्या खुंट्यांना दोऱ्या सोडायच्या आणि बाकीच्यानी वर यायचं. पण अंधारामध्ये दुर्दैवाने खुंट्या ठोकताना दिसलं नाही. 10-15 खुंट्या एकाच भेगेमध्ये ठोकल्या गेल्या. बरं, खालच्या लोकांना सांगितलं होतं वरचा माणूस वरती पोचला की त्यांनी दोरी हलवायची, म्हणजे त्याला कळेल एक माणूस पोचला, मग दुसऱ्याने चढायला सुरुवात करायची. पण अंधारामध्ये एखादा मध्यापर्यंत गेला तरी ह्याला धीर धरायचं नाही. काही वेळेला कधी एकदा कोंढण्यावर जातोय. आणि अशी एकेका दोराला 2-3 लटकायला लागले. आणि जी भेग होती ती रुंदावता 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 विचित्र झाले. धडाडकन जो कोसळला कडा त्या बाजूने. अंगावरती दगडाचे खाव घेत माणसं खाली झाली. तानाजीनं वर्ण विचारलं, का रे सूर्या? ओ, दरड कोसळल्यासारखी वाटतीची. आता ही तर रडत बसू नको. असाच गडाला वळसा घाला. कल्याणच्या बाजूचा दरवाजा आहे, तिकडून फोडान गडावरती या. तोवर आम्ही बघतो काय करायचं ते. फक्त गडावर युद्ध करणं थोडं सोपं होतं. याचं कारण उदयभान नावाचा बांडका राजपूत तिथं राज्य करत होता. त्याच्या हातात 1,500ची फौज होती. आणि तोच मुहूर्त तानाजीनं निवडावा याचं कारण त्या मुहूर्तावर उदयभानूंनी स्वतःचं लग्न जाहीर केलं होतं. आणि तो त्याच्यापेक्षा वयानं अत्यंत लहान असलेल्या कुठल्या तरी मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणार होता, त्या मूर्खाच्या पैशाच्या लोभापायी. आणि आता उद्या ह्याचं उदयभानूचं लग्न, म्हणून आदल्या रात्री पार्टी झालेली होती. शिवाजी राजांच्या सैनिकांचा तो विषय होताच, पार्टीचा फायदा. यांचा जो सगळ्याचा पार्टीचा विषय झालेला आहे त्याचा फायदा आपल्या सैन्याने घेतलाच पाहिजे. कारण बहुतांशी सैन्य मस्त तर्र झालेला होता. प्रत्येक जण वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आडवं पडून अप्सरांची नृत्य बघत होता स्वप्नात. अप्सरा आली याच्या झोपेतनं असे सगळे अप्सरांची नृत्य बघतायत. तोपर्यंत इकडून जमतील तेवढी 300 माणसं घेऊन तानाजीनं आतमध्ये उड्या मारल्या. जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्यांना झोपेतच संपवले. कारण सगळेच आडवे तिडवे पडलेले दिसले. वा, चांदणी रात्र सगळ्यांनाच फावलेली दिसते मस्त. कोणाच्याही गालावरनं हात फिरवायला गेलं की त्याला भलतंच स्वप्न पडलेलं असायचं. ओ मेरी रानी कहाँ ले जा रही हो, चल मेरे साथ, खचाक हो बाजूला. आणि अशी एकामाग एक माणसं मारता रक्ताचा पाठ जेव्हा त्याला शेजारच्याला लागला, मेरी शय्या गरम गरम क्यों लग रही. तेव्हा त्याला दिसलं हे दबदबे चालले तिकडं रक्ताचे. तो जो ओरडत वरती सुटला, बहुतेक हल्ला झाला. उदयभानू तिथून जागा झाला. उदयभानूनं पहिला हत्ती पाठवला लढण्यासाठी. तानाजी स्वतः एकटा उभा राहिला होता, हत्तीशी 2 हात करायला. लक्षात घ्या, येसाजी कंकाची झुंज तर आपल्याला माहिती आहे, पण तानाजीनं कोंडाण्यावर सुद्धा हत्ती बरोबर काही काळ झुंज करून हत्तीला आडवा करून दाखवलाय. तानाजीची ढाल जी कमकुवत झाली याला कारण पहिलं हत्तीशी झुंज होऊन गेली हे आहे. उदयभानू तिथून विचारतोय किती माणसं आलीत. तेच काही कळत नाहीये. मारत्यात सपा सपा सपा. असं लग्नाचा सगळा मुहूर्त कारा बाजूला आणि उदयभानू स्वतः बाहेर आला. उदयभान राजपुताचं वैशिष्ट्य असं की त्याचा आहार बघितला तर आश्चर्यचकित व्हाल. इतिहासाच्या बकरीत त्याचा आहार एका बैठकीला 1.5 बकरं खाणारा असा उदयभानू होता. म्हणून शिवाजी राजांचा निर्णय बरोबर होता की इथं तानाजीच गेला पाहिजे, 64 भाकरीचा वीर.
ह्या ताकदीला त्या ताकदीचं सणंग जोडलं पाहिजे हो. आणि मग तिथं उभं राहिल्यानंतर जी घोषणा केली तानाजीनं उदयभान बघितल्यावर अरे हर 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 महादेव म्हणून घुसले. अर गर्जना भयंकर झाली खोपली काली आग भडकली सेना सागर खवले मोठा सेना सागर खवले मोठा. खाड खाड घोड्याच्या टापा खाड खाड घोड्याच्या टाप वीर झुंजाया घेती जे पहाचे जे वीर झुंजाया घेती जे पहा. आणि रात्रीच्या अंधारात कापा काप कापा काप सुरू झाली. नेमका तानाजी आणि उदयभानू एकमेका समोर आला. दोन ग्रह गोलांची टक्कर होती. तानाजीनं उदयभानूला बघितला कार हराम्या कपाळाला झांप्या शिवगंध लावतोय आणि शिवाजी राजाशी वैर करतोय. काय औरंगजेब बाप करत तुझा हा त्याच्याशी मान राखतो ना आमच्या सगळ्या स्वराज्याचं वाटोळं करतो. याद राख स्वराज्याकडे वाकडा डोळा करून जो बघल तो डोळ्यात सगट कोडला जाईल ह्याच्या नंतर लक्षात ठेव. ठणक्या तलवारीतनं उडाव्यात अशा तलवारीचे ठणके चालू होते चालू होते चालू होते. पण हत्तीशी झुंज घेतल्यामुळे ती गडबड झाली होती. तान्याची ढाल तुटून पडली. ढालीचे दोन तुकडे झाल्यावर थांबतं का काय युद्ध. कमरेचा शेला गोंडाळला डाव्या हाताला. शेला काय करणार होता पण त्या हातावरती ढालीसारखे उदयभानूचे तलवारीचे घाव घातले. आपल्याकडं काकडीची कोशिंबीर करण्यासाठी काकडी चोचवतात तसा अख्खा डावा हात चोचवला गेला होता. सगळी मूठ चोचवली गेली होती तरी सुद्धा उदयभानूला ऐकना तानाजी उदयभानूला ऐकना. गोवळ येऊन पडल का काय अशी अवस्था झाली. पण हे रक्त गेल्यामुळे थोडा शक्तिक्षय झाला होता थोडा शक्तिक्षय झाला होता. तानाजी वाट बघत होता सूर्या कधी येतोय सूर्याजी कधी येतोय. एवढ्यात कल्याणचा दरवाजा फुटला. कल्याणच्या दरवाज्यातनं माणसं वर येतात असं ऐकलं मात्र तिकडची हर हर महादेवची गर्जना ऐकली. आता पुष्कळसा आपल्या डोक्यावरचा भार उतरला होता आणि तो एक क्षण वाईट ठरला. सूर्य आलाय एवढं बघायला तानाजीनं माग मान केली तेवढ्यात उदयभानूचा घाव बसला मानेवर काच दिसली. उदयभानूच्या घावानं ताने आडवा. उदयभानू वेड्यासारखा दृष्टासारखा हसू लागला. तेवढ्यात मागणं आवाज आला ये अडाण्या माझ्या पोराची तलवार बघितलीस पण माझ्यासारख्या म्हातारीची तलवार तुला नाही बघाय मिळायची. 80 वर्षाचा शेलार मामा समोर येऊन उभा राहिला. माझ्या पोराच्या मानेवर मार करणारा असा उदयभानू मी काही जिता जाऊ देईन काय. ए म्हाताऱ्या नको हित येऊ. ए म्हाताऱ्या नको हित येऊ असं उदयभान बोले पर्यंत उदयभानूच्या अंगावर अशी हनुमंतासारखी उडी मारली. एका उडीत उदयभानू आडवा त्याच्या ओरावर बसला शेलार मामा आणि मग भोपळा वेलीचा कापतो तसा मनगट शिरलं त्या उदयभान्याचं. अरे साल्या 42 पिढ्या तुझ्या मरकत गेल्या. शिवाजी राजा शिवाकडे करतो पण का कोणास ठाऊक मराठी फौजेमध्ये वार्ता पोचली की तानाजी पडला. तानाजी पडला म्हटल्याबरोबर सगळे लागले पळाया. कल्याणचा दरवाजा होता खूप लांब. मग पळायचा रस्ता फक्त एकच होता त्या दोऱ्या आणि तिथली सगळी खुंट्या. माणसं त्या खुंट्यांच्या बाजूने पळायला लागली तेव्हा सूर्याजी मालुसरे 2 तलवारी घेऊन रस्त्यात उभा राहिला आणि सांगतो अरे तुमचा बाप तिथं मरून पडलाय आणि तुम्ही इकडं खुंट्यांच्या दोऱ्या शोधताय व्हय. मी आधीच त्या सगळ्या असलेल्या दोऱ्या कापून टाकल्या आहेत. आपल्या स्वातंत्र्य युद्धामध्ये दोऱ्यांनी सुद्धा हौतात्म्य घेतलंय. आता तुमचं काय करायचं ते ठरवा. त्या खोंट्या दोऱ्या सुद्धा हौतात्म्य झाल्या. आता तुमचं काय करायचं ते ठरवा. आणि मग मराठी भाला जो परतला मारला 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 मारला. कोंढाण्याचा किल्ला जिंकून भगवा झेंडा फडकायला लागला आणि तिथं गवताची गंज पेटली. राजगडावरती असणारे शिवाजीराजे म्हणले मासाहेब मला नाही थांबता येणार. ताबडतोब घडदळ काढून कोंढाण्याच्या पायथ्याशी राजे आले. कोणी बोलायला तयार नाही कोणी हसायला तयार नाही. काय झाले रे पोराव किल्ला जिंकलाय ना वैजी. अरे मग थोबाडा का उतरले सगळ्यांची. मोर जा
कोंडाण्यावर चढून येताना तिथं शेजार मामा दिसला, मांडीवर पोराचं प्रेत घेतलेला. म्हातारा छातीतनं फुटला होता. ताद्या, लेका माझं श्राद्ध तू करायचं. ते घरी जाऊन काय र सांगू सुनबाईला. रायबाच्या लग्नाचं काय, एका बाजूला रायबा डोकं धरून बसलाय, सूर्या बसलाय. तान्या कशाला घाई केली, कुठं मरायला जात होता उदय भान्या, मी मागणं कापत होतो ना त्याला. राजाला काय तोंड दाखवू, माझ्या राजाला काय तोंड दाखवू. तोपर्यंत शिवाजीराजे मागे येऊन उभे राहिले होते. हळूच खाली बसले. राजाला पाहिल्यावर सगळे बांधले. राजा आता नव्याला मला नव्याला सांगत होतो, मोहर नको जाऊ हत्तीच्या. गेला. म्हाताऱ्याचे दोन्ही हात घट्ट धरून ठेवले राजाने. मामा, मेला तो शिवाजी मेलाय, तान्या तुमच्या समोर जिवंत उभा आहे. मेला तो शिवाजी मेलाय, तान्या तुमच्या समोर उभा आहे. कोंडाण्याचा मानाचा तुरा तान्याने आमच्या डोक्यात खोवला. गड आला, शिवम गेला. आजपासून कोंडाण्याचं नाव शिवगड म्हणून राहील. आणि सगळ्या माझ्या शूरवीर सेनापतींना माझी पदर पसरून विनंती आहे, बाबांनो, आता पराक्रम कितीही करा, अशा अर्ध्या वाटेतनं जाऊ नका. अशा अर्ध्या वाटेतनं जाऊ नका. पुढची जबाबदारी फार अवघड आहे बाबा, हो फार अवघड आहे. कारण एका बाजूला हे 150 किल्ले जिंकले म्हटल्यानंतर औरंगजेबाने तिकडं व्यूहरचना सुरू केली आहे. 5 लाख लष्कर घेऊन महाराष्ट्रात उतरायची. काय या 5 लाख लष्कराला तोंड देणारे शाहिस्ते खान 1 लाखाचं लष्कर घेऊन आला तर वरवंटा फिरल्यासारखं सगळा समाज फरडला गेला होता. 5 लाख लष्कर औरंगजेब जमा करतोय. मग मात्र ही संधी साधून राजाने आदिलशहाशी संपर्क केलाय, कुतुबशहाशी संपर्क केलाय. बाबांनो, तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून ही दक्षिण देशाची फळी बांधली तर आज ना उद्या तुमच्या बादशाह्या तरी काही प्रमाणात शिल्लक राहणार आहेत. अन्यथा औरंगजेबाच्या अजगरी घशामध्ये सगळंच्या सगळं भारतवर्ष चिरडून जायची शक्यता आली आहे. काय करताय बोला. आदिलशहा तसा तयार होईना, पण कुतुबशहानी आणखीन एकदा मंत्री पाठवून पुन्हा एकदा मैत्रीचा तह पुढे केला. आणि ह्या सगळ्या पुन्हा 250 किल्ल्यांना हाताशी घेऊन त्याच्या बरोबरीनं 50 किल्ले घेऊन पुन्हा 300 किल्ल्यांचा हयपती, गडपती, गजपती असा झालेला शिवाजी राजा त्याच्या सगळ्या कीर्तीच्या कथा उत्तरेमध्ये लोक सांगू लागले, ऐकू लागले. आणि काशी क्षेत्रातल्या एका पंडिताला मोठा आनंद झाला की आतापर्यंत सगळ्या प्रदेशाची माहिती त्याला अशी झाली होती. देवगिरीला हिंदवी स्वराज्य झालं, पण ते एकदा खिलजीच्या आक्रमणाखाली मोडलं, ते परत नाही उभं राहिलं. त्याच्यापुढे विजयनगरला हिंदू साम्राज्य झालं, पण 5 बादशहा एकत्र येऊन एकदा शेवटचं विजयनगर संपवलं. त्याच्यानंतर ते परत उभं नाही राहिलं. पुनरुत्थान क्षमता जी राज्यामध्ये लागते ती या 2ही राज्यामध्ये दिसली नाही. पण शिवाजी राजाचं आज मात्र राज्य असं दिसतंय जे मिर्झा राजाच्या स्वारीच्या वेळेला तसं म्हणाल तर संपूर्ण धुळीला मिळालं. 12 किल्ले आणि 1 लाखाचा मुलूक काय होणार होता राजाचा. पण इतकं संपूर्ण मातीत मिसळलेलं स्वराज्य पुन्हा राजा आग्र्याहून येतो आणि आधी 250 किल्ल्यांचा मालक असलेला राजा आता 300 किल्ल्यांचा राजा म्हणून महाराष्ट्रामध्ये उभा राहतो. पुनरुत्थानाची प्रचंड शक्ती महाराष्ट्राच्या शेतातल्या मातीमध्ये आहे. बस इथे मला गेलं पाहिजे, इथे मला पोचलं पाहिजे म्हणून गागा भट्ट नावाचे काशीचे पंडित महाराष्ट्रामध्ये आले. आज या ठिकाणी माझ्या हातून बुवांचा सत्कार करावा इतका काही मी मोठा नव्हे, वयानंही नव्हे, ज्ञानानं तर नव्हेच नव्हे, पण तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी म्हणून मला तो सन्मान दिलात.
मी आपला कृतज्ञ आहे, मी माझ्या कृतज्ञतेपोटी तो सत्कार केला. तर बुवांनी आम्हाला सुद्धा खूप कीर्तनं शिकवली, खूप चाली शिकवल्या. त्यांच्या चरणी वंदनासाठी त्यांच्याच एक चालीमध्ये छोटीशी दिंडी म्हणतो आणि राज्याभिषेकाच्या गोष्टीकडे जातो. तुम्हाला तर सगळ्यांनाच ती दिंडी पाठ आहे, पण ती त्या कर्हडकर पठडीची दिंडी, शब्दाची थोडीशी मागे पुढे ओढतोड केली आहे ह्या प्रसंगाशी जुळवायला. तर बुवांच्या पठडी पद्धतीनं वा लहान मुलांना सूचना, असं काही घरी करू नका. तबला 2 वर्ष शिकायचं, मगच असं करायचं. आता बुवा गाताना आदनबंद सारखे हातोडी मारायला सांगतात, असं काहीतरी करायचं नाही. आज चला काशी पंडित बोलला गोडवाणी, काशी पंडित बोलला गोडवाणी, काशी पंडित बोलला गोडवाणी. श्रवणी येता लोचनी येत पाय, श्रवणी येता लोचनी येत पाणी. हो काशी पंडित बोलला गोडवाणी, काशी पंडित बा. स्वये येतो श्रवणास कैट भारी, स्वये येतो स्वये येतो स्वये येतो श्रवणास कैट भारी. हो स्वये येतो आता तत तत स्वये येतो स्वये स्वये येतो स्वये येतो स्वये येतो स्वये येतो श्रवणास कैटवारी. रंग चढला ते कीर्तनास भार, रंग चढला ते कीर्तनास भारी. हो काशी पंडित बोलला गोडवाणी, काशी. गागा भट्ट महाराष्ट्रामध्ये आले, नाशिकच्या ब्रह्मवृंदांशी त्यांनी संपर्क केला आणि त्यांच्याशी संपर्क करून रायगडावरती महाराजांशी संपर्क केला. महाराजांनी बहुत सत्कार केला आणि अशा वेळेला सर्वांच्या समक्ष धर्म प्रवचन कीर्तन करताना गागा भट्ट बोलले, राजे छोटे 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 बादशहा सुद्धा स्वतःचे राज्याभिषेक करून स्वतःच्या पातशाह्या घोषित करतात.
आपण संपूर्ण धुळीस गेलेले राज्य अनेक वेळेला परत उसळवलेत, पण अजून आपला राज्याभिषेक नाही, अजून आपले तख्त नाही, अजून आपल्या नावे पातशाही नाही. हे योग्य नाही. आम्ही आमच्या मनाने तुमच्यावर राज्याभिषेक करण्यासाठी आलो आहोत. फक्त संमती द्यावी, फक्त संमती मिळावी. राजे, उपभोगाची हौस ना तुम्हाला ना आम्हाला. राज्याभिषेक उपभोगासाठी नव्हे, पण ती एखादी घटना अशी असते की दिगंतरी जाऊन पृथ्वीच्या 5ही खंडांना वार्ता देऊ शकते की मराठी साम्राज्य परत उभे राहिले. मराठी साम्राज्याला स्वतःचा स्वाधीन एक राजा मिळाला. मराठी साम्राज्याने स्वतःची एक पातशाही निर्माण केली. ही संपूर्ण पिकं या शेतात निघू शकतात. याची कीर्ती 5ही खंडामध्ये पोचवायची असेल तर राजे 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 राज्याभिषेक झाला पाहिजे. काशी पंडित बोलले गोडवाणी, काशी पंडित पंढरीनाथ महाराज की जय. आणि एकदा मान्यता मिळाली मात्र आता राज्याभिषेकाच्या आनंद प्रसंगाकडे आपण जात असल्यामुळे पुन्हा कशाचीही उजळणी नको. आत्ताच काय ती उजळणी पुरी करू, पण नंतर होणार फटाक्याची आतषबाजी. त्यात आपली आरती ढण आणि त्याच्याही पुढं घरी जायची सगळ्यांना घाई भणभण भणभण. याच्यामध्ये कुठे काय उजळणी होत बसणार. मात्र घरी जाऊन सगळ्या 5 दिवसाची उजळणी करा. 5 दिवस आपला वर्गपाठ झालाय. आता पुढला जानेवारी होईपर्यंत आपल्याला गृहपाठ पूर्ण करायचा आहे. आणि पुढील जानेवारीतल्या दिनांक आपल्याला जसे जाहीर होतील तसे आपण पुढच्या इतिहासाचं श्रवण करण्यासाठी एकत्र येऊ. पण तोपर्यंत गृहपाठ पूर्ण व्हायला पाहिजे. त्यातला क्रियापाठही जमेल तेवढा पूर्ण व्हायला पाहिजे. साधारण आत्ता जी काही सगळी मला मुलं मुली दिसत आहेत त्यांच्या ज्या तब्येती आहेत, 1 वर्षभराने जरा बऱ्या तब्येती झालेल्या दाखवायला या. आता मी जरा 100 जोर मारायला लागतो. मागल्या वर्षी ह्याला खोकला होता, अलीकडं आता तापही यायला लागला. हे नका सांगायला. ते आम्हालाही होत असतं, ते त्यांनाही होणारच आहे. त्याच्यामध्ये याच्यातून काय काय झालं किंवा समाज हिताचे एखाद दुसरे प्रकल्प वृक्ष संवर्धनाचे चालतील, गो संरक्षणाचे चालतील. माझ्या कल्पनेनं रत्नागिरीच्याही आसपास काही ठिकाणी गोशाळा आहेत, गो सुरक्षा आहे. फक्त वसुबारसेला गायीची पूजा नाही करायची आपल्याला. ज्यांना शक्य असेल त्यांनी सप्ताहातनं एकदा त्या गोशाळेला भेट द्या. गायींच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करा. गोपालकृष्ण म्हणजे अगदी गायींना ठीक आहे, प्रवचन झालंय आपलं सगळं हे करून, आता तू गायीच्या जवळ राहतोयस का शेण बघितल्यावर असं नाही करून चालत बाळा. तेच आपलं संजीवन आहे ना. आज न उद्या ते आपल्याला देणार आहे. त्याच्यावरनं औषधं आहेत, त्याच्यावरनं खतं आहेत. गोसेवा आणि गोरक्षण या दोन्ही गोष्टीचा आपण परत उजळणी करू. आपल्या देवतेंच्या रूपांची आपण सगळी उजळणी केली. त्याबद्दल आपल्याही मनातले गैरसमज बाजूला करूया. कोणाचे असतील तर ते आपण बाजूला करायचा प्रयत्न करू. वृक्षारोपणापासून गोसंरक्षणापासून वृद्धांच्या सहकार्यापर्यंत कोणताही सामाजिक प्रकल्प चालेल. इतिहासाचं पुनर्वाचन हाही सामाजिक प्रकल्प चालेल. मात्र जिथे जिथे उपासना बंद पडल्या असतील त्या त्या घरामध्ये जाऊन उपासना आग्रहाने पुन्हा सुरू करून देणं हाही एक आपला प्रकल्प संकल्प आहे. ही सगळी उजळणी झाली. शिवरायांच्या चरित्राची उजळणी करता करता आम्हाला पुढची पिढी पराक्रमाची पाहिजे यात संशय नाही, पण ती विवेकी पाहिजे. त्याच्या हृदयामध्ये संतांचाच आविष्कार पाहिजे. ती प्रत्येकाच्या बाबतीत दया करणे, जे पुत्रासी तेची दासा आणि आदासी इतक्या तऱ्हेची मायाळू पाहिजे. शक्ती असली की गुंड आणि संत म्हणजे शक्तिहीन असं गणित न करता मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानर यूथ मुख्यम असं आम्हाला मारुतीरायाच्या आदर्शाने आपलं प्रत्येक पुढचं नेतृत्व उभं करायचं आहे. उजळणी पुरे. आता शिवरायांचा हा सुंदर शिवकाळ पुन्हा आपल्याला उभा करायचा असेल
तर नीतिमत्तेची चाड असणारे पुन्हा एकदा आपल्याला आपले शिक्षक उभे केले पाहिजेत. नीतिमत्तेची चाड असणारे कारखानदार आणि अत्यंत मोठे उद्योजक तुम्हा आम्हाला तयार केले पाहिजेत. नीतिमत्तेची चाड राखण्यासाठी जर कोणी मध्ये त्रास देत असेल तर त्याला 2 हात करू शकणारे त्याचे संरक्षक तुम्ही आम्ही उभे केले पाहिजेत. संरक्षक, शिक्षक, समर्थक आणि सहाय्यक अशा 4 पायांच्या चौरंगावर नेहमीच सत्यनारायण अधिष्ठान करत असतो. हे 4ही आपल्या संस्कृतीचे पाय आपण घट्ट करूया. संरक्षण, शिक्षण, साह्य आणि सेवा या 4ही गोष्टी आपल्याला ज्या ज्या शक्य असतील त्या करा. बस उजळणी पुरे. आपण ह्या एका प्रसंगाकडे येऊ. राज्याभिषेक एकदा करायचा ठरला म्हटल्यानंतर शिवरायांनी पहिलं दर्शन जर कोणाचं घेतलं असेल तर प्रतापगडाला जाऊन प्रतापगडी असलेल्या देवीचं, महिषासुर मर्दिनीचं दर्शन घेतलं. कारण त्या पराक्रमापासून खऱ्या अर्थाने शिवरायांना दैवी अवतार म्हणून महाराष्ट्राने मान्यता द्यायला सुरुवात केली. तुळजापूरच्या भवानीच्या दर्शनाला नाही जाता आलं तर पर्याय कोणता? तो प्रतापगडची भवानी असा त्याही काळामध्ये पर्याय असल्या कारणामुळे देवी समोर पहिला नारळ गणपती समोर अक्षत ठेवली आणि मग त्या मंगल कार्याला सुरुवात झाली. महाराजा अरे आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंबेचे गोंधळी, गोविंद गोपाळाचे मेळी गोंधळी गोंधळी, आम्ही आंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळी, आम्ही आंबेचे गोंधळी. अरे 10-5 घाला जेवू तुमच्या गोंधळाला येऊ, 10-5 घाला जेवू तुमच्या गोंधळाला येऊ. जित विठूच राऊळ तेथे संताचा गोंधळ, जेथे विठूच राऊळ तेथे संताचा गोंधळ. हे गोंधळी गोंधळी, आम्ही आंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळी. राजाने देवीचं दर्शन घेतलं आणि अचानक राजांच्याकडे एक पत्र आलं. त्या पत्रावरती शब्द असे होते, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. ते पत्र वाचलं मात्र आणि शिवरायांना स्मरण झालं. एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये सातत्याने एकमेकाला फारशीही न भेटता जी आपली सतत साथ राहिली, या राज्याभिषेकापूर्वी महाराजांना प्रत्यक्ष जाऊन एकदा पुन्हा भेटलं पाहिजे, त्यांच्या चरणी लीन झालं पाहिजे. म्हणून राजे त्यातही वेळ काढून धावत धावत साफळला आले. साफळच्या शेजारी शिंगणवाडी नावाचं छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये समर्थांचा मुक्कामे समजल्यानंतर आपला पुत्र शंभूराजे बरोबर मंत्रिमंडळाला घेऊन त्या ठिकाणी गेले. आणि नुसते गेले इतकंच नव्हे तर ऐतिहासिक कागदपत्रामध्ये स्वच्छ असा उल्लेख आहे, त्या ठिकाणी गोसावींच्या समवेत राहून राजांनी परमार्थ केला. त्यांच्याकडून अनुग्रह घेतल्याची सुद्धा स्वच्छ त्या ठिकाणी वार्ता आहे. म्हणून याच्या पुढच्या काळात जेव्हा जेव्हा शिवाजीराजे पत्र पाठवत तेव्हा सद्गुरुवर्य समर्थ रामदास स्वामी असा मायना त्या ठिकाणी वापरत असत. तेव्हा ते गुरु आणि शिष्य हा संबंध होता का नाही या संपूर्ण वादावरती आता पडदा पडलेला आहे की जेव्हा त्यांच्या पत्रसार संग्रहामध्येच हे पत्र उपलब्ध आहे तिथे वादाचा प्रश्न येतोच कुठे. शिवाजीराजांच्याच पत्रामध्ये ते पत्र आहे की आम्ही या ठिकाणी येऊन अनुग्रह घेतला, परमार्थ केला. याही विषयावर कोणाला राग करायचा असेल तर आपण शिंगणवाडीला जाऊ शकता. तिथं शिवसमर्थ भेटीचं स्मारक आज उभं केलंय, ते बघू शकता. आणि ते स्मारक उद्घाटन करताना ज्या ज्या मंत्र्यांची नावं आहेत ते सगळे आज विद्यमान आहेत. त्यांना जाऊन तुम्ही भेटू शकता, म्हणजे आपळे बुवाचा त्रास सोडवू शकता.
तर तुम्ही त्यांना विचारा मंत्र्यांना की तुम्हाला हे शिवसमर्थ मान्य नव्हते तर तुम्ही उद्घाटनाला आलात कशाला इथल्या, या बांधकामालाच विरोध का नाही केला, वगैरे 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 वगैरे. ज्यांना एकूण सगळ्या भांडणातच रस आहे त्यांनी भांडणामध्ये आयुष्य घालवावं. मुद्दा इतकाच आहे, आपल्याला इतिहासाचा फक्त अभ्यास करायचा आणि याच्यातून पुढे जायचे. समर्थांचं वाङ्मय, तुकोबांचं वाङ्मय आणि एकाच वेळेला शिवरायांचा पराक्रम, या सगळ्या त्रिकुटांनी जो काही त्या काळाला आनंद वनभुवनाचा आपल्याला दर्जा दिला होता तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. समर्थांचं दर्शन घेऊन पुन्हा रायगडी आलेले राजे. मध्यंतरी एक वाईट घटना झाली, पण आता ह्या मंगल कार्यामध्ये त्या वाईट घटनेचा विस्तार नको. बेहलोल खान नावाचा पठाण अंगावर चालून आला होता. राजांनी प्रतापराव गुजरांना आज्ञा केली होती बेहलोल खानास पुरा संपवणे, पण युद्धामध्ये बेहलोल खानचा पराभव झाला. त्यांनी क्षमा याचना केली आणि राजांना न विचारता दुर्दैवाने परस्पर प्रतापरावांनी त्याला सोडून दिला. परिणामतः स्वराज्याच्या या राज्याभिषेकाच्याही दुर्दैवाने ऐन वेळेला परत बेहलोल खानाचा हल्ला आला. प्रतापराव म्हणाले आम्हाला सैन्य जास्तीचं पाहिजे. राजे म्हटले आम्ही तुम्हाला संपवा त्याला म्हटलं होतं, तुम्ही त्यास सोडलेत. आता आपण काय ते पहा, आम्हास तोंड दाखवू नका. आपल्या चुकीमुळे स्वराज्यावर इतके विचित्र संकट आले म्हटल्यावर प्रतापराव गुजरांची ही भ्रुकुटी चढली. आणि मग त्यानंतरचा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वेडात मराठे वीर दौडले सात, म्यानातून उसळे तलवारीची पात. अशा संपूर्ण बेहलोल खानाच्या फौजेवर ही 7 माणसं तुटून पडली. अर्थातच ते पुरेसं होणार नव्हतं, चिंध्या उडाल्या. बाकीचं सैन्य आलं. बेहलोल खान काही काळ मागे परतवून ठेवला होता, पण राज्याभिषेकाच्या सुरुवातीलाच सेनापती मारला जावा ही घटना थोडीशी हृदयाला चरका लावून गेली. अर्थात आता राज्याभिषेकाचा मुहूर्त आपल्याला बाजूला करायचा नव्हता. यासाठी पटकन दुसऱ्या सेनापतीची नियुक्ती करून हंबीरराव मोहित यांना त्या ठिकाणी नियुक्त केलं. आणि आता रायगडावरचे सगळे मंगलविधी एकामागे एक सुरू आहेत. गागा भट्टांनी मुद्दाम राज्याभिषेक प्रयोग नावाचा ग्रंथ तयार केला. कोणत्या विधीनंतर काय होणार, एक फार मजेशीर गंमत सांगायची आहे. मी सांगेन तेव्हा द्या. एक मजा सांगायची आहे. त्या राज्याभिषेक विधीमध्ये एक महत्वाचा भाग असा होता की राजाची आधी मुंज करावी लागते. आता आली का पंचायत, गागाभट्ट म्हणले मुंज केली पाहिजे बरं. मुंज मुलाला 6 मुली आणि 2 मुलगे आहेत. पण शिवरायांचा हाही मोठेपणा लक्षात घ्या. कोणत्याही धार्मिक गोष्टीची कुठलीही टिंगल न करता अत्यंत आनंदित मनाने त्या सर्व विधींना ते सामोरे गेलेत. आता उपनयन तर रायगडावर झालं, आता पुढची आणखीन मोठी पंचायत. का? मुंज झालेल्या राजाचं लग्न लागलं पाहिजे. अहो गागाभट्ट, माझी आधीच 8 लग्न झाली आहेत. 8 राण्यांची, त्यातली सईबाई आता जिवंत नव्हती. बाकी 7 राण्यांचे महाल रायगडावर बांधले होते. आता पुन्हा आणखीन लग्न वाढवायची इच्छा नाही. गागाभट्ट म्हणले त्याला सुद्धा आपल्याकडे एक पर्याय आहे. कोणता? त्याच राण्यांबरोबर परत लग्न करायचं. पण तो विधी होण्यासाठी ते आवश्यक होतं. काय भाग्य असेल नाही त्यांच्या मुलांचं की 6 मुली, त्यांचे नवरे, 2 मुलगे, त्यांच्या ते सगळे. अक्षदा टाक, बाबांचं लग्न चाललंय. जे जे काय आवश्यक आहे ते ते त्या ठिकाणी करणं आवश्यक होतं. आणि मौंज विधी पूर्ण केला, त्यानंतर विवाह विधी पूर्ण केला. आता ज्येष्ठाच्या बरोबर त्रयोदशीच्या पहाटेच्या मुहूर्तावरती महाराज सिंहासनारोहण करणार म्हटल्यानंतर 32 मण सोन्याचं सिंहासन तयार केलं. सगळ्या महाराष्ट्राने एकवटून. नुसतं सिंहासन नव्हे तर सगळी चिन्ह, तराजूचं चिन्ह, मत्स्याचं चिन्ह, मोरचे, चौरे, जे जे राजा म्हणून दरबारामध्ये पाहिजे. कोणाला श्रीमंतीची हौस आहे म्हणून करायचं नाही. पण ह्या भिकाऱ्यांना काय जमणार आहे करायला? हे आता ह्याच्या पुढे कोणी नाही म्हणता कामा. त्यामुळे इंग्रजांचे राजदूत, कुतुबशहाचे राजदूत
औरंगजेबाचेही राजदूत. ज्या 5 बादशाह्या आपल्या जन्मापूर्वी इथे दृढमूल झाल्या होत्या, त्यातली एक निजामशाही तर संपलीच होती, पण बाकी 4 बादशाह्यांचे राजदूत यावेत. इंग्रज, पोर्तुगीज, डच, वलंदाज ह्या सगळ्या लोकांकडनं त्यांचे राजदूत यावेत. आणि त्याच बरोबरीनं ज्या मुघलांच्या साम्राज्याला हे सगळेच जण घाबरतात, त्यांचाही राजदूत या ठिकाणी येऊन उभा राहावा. यापेक्षा काय सन्मान त्या राज्याभिषेकाचा असायला हवा. तेव्हा राजाला जेव्हा 7 नद्यांचं मंगल स्नान घालायला सुरुवात केली, त्या स्नानाचा विधी करण्यासाठी ब्रह्मवृंदांना प्रार्थना करतो, त्यांनी शांती मंत्राचा उच्चार सुरू करावा. ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोदिसेदसादनं. गंगा, यमुना, सरस्वती, सिंधु, कावेरी, 7 नद्या, 3 समुद्र, या सर्वांचं पाणी कलश आणले होते. राजांच्या मस्तकावर अखंड नद्यांच्या धारा चालू होत्या. यातली एकही नदी स्वराज्यात नव्हती. गंगाही नव्हती, यमुनाही नव्हती, सिंधू नव्हतीच नव्हती, गोदावरीवर सत्ता नव्हती. त्या नद्या बहुतेक स्नान घालत असताना कानात सांगत असतील, आमच्यासाठी येतोयस ना राजा लवकर, आमच्यासाठी येतोयस ना राजा लवकर. त्या जलाला मस्तकी घेऊन राजाही त्यांना आश्वासन देत होता. पण राजांची हिंदवी स्वराज्याची शपथ ही फक्त महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी नाही, सर्व विश्वातल्या हिंदू मात्रांचा अन्याय दूर करण्यासाठी मी उभा आहे. दुसऱ्या कोणावर मला अन्याय नाही करायचा, पण हिंदूंवर सुद्धा अन्याय झालेला मला नाही सहन करता येणार. सर्व तीर्थक्षेत्रांची मुक्तता, सर्व हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांचा सन्मान, यासाठी मी मला व्रतनिष्ठ बांधील आहे. ही राजांनी 15व्या वर्षी शपथेच्या वेळी उच्चारलेली वाणी आहे, जी आज सत्य होत होती. गागा भट्टांच्या डोळ्या देखत अभिषेक चालू होता. त्या सगळ्या नद्यांना सांगितलं जात होतं, येतोय राजा तुमच्याकडे, येतोय राजा, थोडी वाट पहा, थोडी तुमची तपस्या चालू ठेवा. किनाऱ्यावरच्या लोकांची मंगल स्नान तो आटपून वेश बदलला आणि वेश बदलून सोयराबाई महाराणी, शंभूराजे युवराज राजे स्वतः अंगावरती राजाचा पोशाख घालून माऊलींच्या दर्शनासाठी आले. जगदंबा माता की जय. या ब्रह्मवृंदांच्या मंत्रामध्ये खूप मोठं सामर्थ्य असतं बरं, फार मोठं सामर्थ्य. आपल्याला ते जाऊन बघायचं असेल तर मी एक गाव सांगतो, मुद्दाम कधीतरी पुढच्या वर्षात चक्कर मारून या. या सांगलीच्या पलीकडे एक देवराष्ट्र नावाचं गाव आहे, ज्या ठिकाणी आमच्या वेद पाठशाळेसाठी गुरुजींनी मागणी केली होती, आम्हाला जमीन द्या. कृषी विद्यापीठाचे लोक त्यांनी आणले आणि गावातली जमीन तपासली. जी नापीक होती ती वेद पाठशाळेला दिली की त्याच्यावर शेत होणार नाही. वेद पाठशाळा तिथे सुरू झाली. विद्यार्थ्यांचा मंत्रजागर सुरू झाला. उत्तम अनुस्वार आणि आघातासह मंत्रांचा त्या ठिकाणी यज्ञ सुरू झाला. यज्ञाच्या मृत्तिका त्या ठिकाणी पसरल्या जाऊ लागल्या आणि आपल्या पूजेसाठी फुलझाडं लावून बघूया असं वाटलं. फुलझाडं लावली, यायला लागली. मग म्हणले फळझाडं लावून बघूया, ती यायला लागली. बारमाही पपईचं पीक यायला लागलं. आणि आता कृषी विद्यापीठ विचार करायला लागलं, सोया जमिनीत भुसकून जमिनीत काय झालंय. तेव्हा गुरुजी म्हणाले, जमिनीत नाही झालं, जमिनीवर झालं जे व्हायचं ते. अरे, ज्या मंत्रांच्या श्रवणाने नापीक जमीन सुद्धा सुपीक बनवता येते, ते मंत्र
श्रद्धेनं आपण ऐकले तर हेही शेत मातीचंच आहे ना हो, याच्यावर का नाही चांगला परिणाम होणार. म्हणून आदरपूर्वक या वेदमूर्तींचा आपण आदर बाळगायला हवा. तसा त्या मंत्रोच्चाराचा सुद्धा आदर ठेवून त्याचे नुसते आघात अंगावर पडले तरी सुद्धा जीवनाला काही सुगंध मिळणार आहे. औषधाचा परिणाम कित्येक वेळेला आज दिसत नाही, तो कित्येक काळाने दिसतो. पण आजपर्यंत या मंत्राच्या प्रभावाने अनेक ठिकाणचे अनेक रोग बरे झालेत, अनेक पर्यावरणातले दोष कमी झालेत. हे विज्ञान सिद्ध करत असताना अश्रद्धा नाही करू. गागा भट्टाने मातोश्रींच्या दर्शनासाठी त्यांना नेलं. आता आपण जे राज्याभिषेकाचं चित्र बघतो ना, त्या ठिकाणी जिजाबाई बसल्यात असं चित्र दाखवलं जातं. पण इतिहासाच्या सगळ्या बखरी पाहता जिजाबाई त्या महालामध्ये तिथे राज्य दरबारात नाही आहेत. कारण एकदा दर्शन घेऊन तिथे जायचं आहे. नियम असा आहे की आता राजांनी उठून ज्याला नमस्कार करावा अशी कोणीही व्यक्ती या दरबारात नाही. सर्वश्रेष्ठ राजाच येत राहणार. या गणिताप्रमाणे ते सगळं ठरवायचं असतं. म्हणून आता ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा पहाटेचा मुहूर्त आहे आणि म्हणून मध्यरात्री आपल्या निवासस्थानापासून राजभवनाकडे मिरवणूक चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हिंदुत्वाचं रक्षण करणारा राजा आला. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. भगवंताच्या स्वरूपामध्ये संपूर्ण शिवचरित्राचं स्मरण करून आम्ही शिवरायांना आमच्या स्वतःच्या हृदयातल्या भक्तिसिंहासनावरती पोचवलाय. पुन्हा एकदा या सगळा वैभवशाली समारंभ उभा करणाऱ्या या कीर्तन संध्येच्या मुलांचं मनापासून कौतुक करून त्यांना मदत करणाऱ्या सगळ्या आपल्यासारख्या उदार लोकांचं कौतुक करून या ठिकाणी शिवरायाच्या आरतीनं हा राज्याभिषेकाचा समारोह संपवून या ठिकाणी शिवचरित्राच्या 5 दिवसाच्या संध्येला आपण विराम देऊया. जयदेव जयदेव जय जय शिवराया. या अनन्य शरणा आर्या ताराया. आरती करण्यासाठी आपण उभे राहू. सर्वांनी आरती एकमुखाने म्हणा. हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देगा. जय देव जय देव जय जय शिवराया. जय देव जय देव जय जय शिवराया. जय जय शिवराया. या अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया. जय देव. आर्यांच्या देशावर म्लेच्छांचा घाला. आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला. आला आला सावध हो शिव भूपाला. आला आला सावध हो शिव भूपाला. सद्गदिता भूमाता दे तुझ हा केला. दे तुझ हा केला. करुणारव भेटून तव हृदय नका गेला. जय देव जय देव जय जय शिवराया. जय जय शिवराया. या अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव. त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो. त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो. परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो. परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो. साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया. भगवन भगवत गीता सार्थ कराया. जय देव जय देव जय जय शिवराया. जय जय शिवराया. या अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया. जय जय शिवराया. जय जय शिवराया. छत्रपती शिवाजी महाराज की. प्रदक्षिणा घालीन लोटांगण वंदीन चरण.
त्वमेव माता पिता त्वमेव बन्धुः सखा त्वमेव विद्या सकलं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मसेन्द्रियैर्वा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पया अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे राजाधिराज रामचंद्र महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय जगदम्बा माता की जय पंढरीनाथ महाराज की जय भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय नमः पार्वती पते हर 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 महा